आज आपण नवीन वर्ग सुरू करतो. प्रिय वर्ग, प्रिय वर्ग. हम्म. प्रिय गोष्टींशी संबंधित जे जे आहे ते, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, जे आपल्याला आवडतं, ज्याची पाहिजेची इच्छा असते, ज्याचा लोभ असतो, जे हवं असतं, ज्याच्यात आपण अडकून पडतो, जे प्रिय असतं. तर प्रिय संबंधित ह्या गोष्टी प्रिय वर्गामध्ये आलेल्या आहेत. प्रिय वर्ग. तर प्रत्येक वर्ग हा काहीतरी विषय देतो, एक विशिष्ट विषय देतो. आणि हे धम्मपदाचं एक वैशिष्ट्य आहे. धम्मपदाचं हे वैशिष्ट्य आहे की एक वर्ग जणू काही एक विषय देतो. यमक वर्ग आपल्याला अं, जोडी. यमक म्हणजे जोडी, म्हणजे जोडी जोडीचं आपल्याला जोडी जोडीच्या गाथा जे आपल्या समोर त्यांनी ठेवलेल्या आहेत. शिकवणी, बुद्धांच्या शिकवणी, गाथारूप शिकवणी. तर चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, सुख काय, दुःख काय, अं, वैर काय, अवैर काय, आणि अशा प्रकारे त्यांनी, किंवा आणि इंद्रियांचा संयम, असंयम, त्यानंतर काषाय वस्त्राचा अधिकारी कोण, कोण नाही, सार कशात आहे, कशात नाही, भावित चित्त, अभावित चित्त, म्हणजे जे व्यवस्थित व्यवस्थित भावित चित्त म्हणजे काय म्हणतात, संरक्षित सुरक्षित चित्त, जे संयमात आहे. मग ते ते कसं असतं आणि नसणारं कसं असतं, अशा प्रकारची त्यांनी जोड्या जोड्या दिल्या, म्हणून त्याला यमक वक्क म्हटलेलं आहे. दुसरा वग्ग अप्पमाद, म्हणजे जागृती हा या विषयावर धरून आहे, अप्पमाद. तिसरा विषय आहे वग्गाचा तो चित्त, चित्त आहे. चौथा आहे तो पुष्प या विषयाला धरून केलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणी. पुष्प, धम्माच्या शिकवणी, म्हणजे कोण पुष्प वेचील, म्हणजे धम्माची शिकवण कोण वेचतो, कोण ग्रहण करू शकतो, अशा अर्थाचं कोण ग्रहण करू शकतो, कोण नाही, असा एक जणू काय त्याच्यात हे आहे. बालवग्गो, चा विषय बाल आहे, अज्ञानी मनुष्य आहे, अजागृत मनुष्य आहे, मूर्ख मनुष्य आहे, हा बालवग्गाचा विषय आहे. पंडित वर्ग, जो समजदार माणूस आहे, म्हणजे बालच्या विरुद्ध पंडित, जो ज्याला समज आहे, ज्याला दृष्टी आहे, असा पंडित वर्ग. सातवा वर्ग आहे जो अरहंत, अरहंत, आणि ही एक सर्वोच्च प्राप्ती आहे. अरहंत म्हणजे बुद्धत्व, दुःखमुक्ती, निपाण. तर अर्हत अरहंत पद आहे, निपाण, विमुक्ती, हा विषय अरहंत वर्गात आलाय. सहस्र वग्गो, हजार या शब्दाला धरून, सहस्र या शब्दाला धरून तो वग्ग आलेला आहे. पाप वग्ग, जे अकुशल काम आहे, वाईट काम आहे, ज्याचा परिणाम यातनांमध्ये होतो, दुःखामध्ये होतो, विचरणामध्ये होतो, असं पापकर्म जे आहे, तो विषय पापवग्गात आलेला आहे.
दंडवगो, दंड म्हणजे शिक्षा. तो विषय दंडवग्गात आलाय. जरावगो, जरा म्हणजे म्हातारपण, वयोवृद्ध अवस्था. आत्तवगो म्हणजे आत्म, सेल्फ, मी. तर काय, तिठ्ठी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मी मी किंवा मी हा विषय. काय दृष्टी असा नाही तो, मी हा विषय, आत्त, सेल्फ, आपलं हे अस्तित्व. लोकवग्गो मध्ये लोक हा विषय आलेला आहे, आणि लोक म्हणजे मनोवस्था. बुद्धवग्गो मध्ये बुद्ध हा विषय आहे. सुखवग्गात सुख हा विषय आहे. परंतु आपण हे पाहिलं की सुखवग्गात सुख हा विषय नाही जास्त. सुख कशामुळे मिळत नाही, म्हणजे दुःख कशामुळे होतं, यातना कशामुळे होतात, ते सांगणारा हा सुखवग्गो आहे. आणि आत्ता आपण जो पाहणार आहोत तो प्रियवग्गो. प्रियवग्गो, प्रिय वर्ग. तर आता पाहूया आपण काय सापडते आपल्या याच्यामध्ये प्रियांचा. पहिलीच गाथा जी आहे, आणि धम्मपदातली 209 क्रमांकाची गाथा. अयोगे युंच मत्तानं योगमिंच अयोजयं अथं हित्वा प्रियगाहि पिहेत अत्तानुयोगिन योगिनं पिहेत अत्तानुयोगिनं. तो संयुक्त शब्द आहे, एकत्रित शब्द आहे. तो विभागून पाहिला तर त्याचा आपल्याला, म्हणजे विग्रह विग्रह करून शब्द पाहिले की आपल्याला ते सोपे जातात समजायला. तर याचा अर्थ असा केलेला आहे की जिथं गुंतून घ्यायला पाहिजे, अयोगे युंच मत्तानं, जिथं गुंतून घ्यायला पाहिजे तिथं गुंतून घेत नाही. अयोगे युंच मत्तानं, जिथं स्वतःला योग्य ठिकाणी गुंतून घ्यायचं तिथं तो गुंतून घेत नाही. अनुचित ठिकाणी गुंतवून घेतो. अयोग्य ठिकाणी स्वतःला, स्वतःच्या मनाला, चित्ताला गुंतवून घेतो. हिताचं सोडून अहितकारक गोष्टी, परंतु त्या प्रिय आहेत, अशा प्रिय गोष्टींच्या मागे जो धावतो, अशा माणसानं जेव्हा समजायला लागतं तेव्हा पिहेत अत्तानुयोगिनं, जे जी माणसं स्वतःचा शोध घेत आहेत, अत्त अनुयोगिनं म्हणजे स्वतःमध्ये, म्हणजेच भानावर येतात, सती म्हणजे जागृती. जागृतीमध्ये जे लोक स्वतःचा शोध घेण्यामध्ये जे लोक गुंतलेले आहेत, त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. आता इथं त्यांच्याशी स्पर्धा केली पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर स्पर्धा म्हणण्यापेक्षा त्यांचं अनुसरण करावं. अनुकरण नाही, परंतु अनुसरण. म्हणजे अशी माणसं काय करतात, जी स्वतःचा शोध घेतात, म्हणजे स्वतःच्या जीवनाचा प्रश्न सोडवतात आधी. स्वतः स्वतःमध्ये स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणतात. स्वतः धम्ममार्गावर, शिलाचरणाच्या मार्गावर येतात. अशा माणसाशी आपण जोडले गेलो पाहिजे, असं एक ही गाथा सांगते. इंटरेस्टिंग आहे थोडंसं. आपण अयोग्य म्हणजे ज्याच्यात जे करण्यायोग्य नाही. योग म्हणजे जोडणे. योग जे म्हणतात ना, योगासन. तर योग म्हणजे त्या ठिकाणी जोडले जाणे. हम्म.
आता इथं वेगवेगळी आसनं जी आहेत योगाची, तर त्या आसनात ते आसन करायचं आणि त्याच्यात तिथे जोडलं जायचं. मग पद्मासन असेल, अर्ध पद्मासन असेल, काय मयूरासन, धनुरासन, काय असते आसनाचे जे अनेक प्रकार आहेत, उत्तान, पादासन वगैरे वगैरे खूप बरेच प्रकार आहेत. काही माहिती आहेत, काही केलेले आहेत. धनुरासन, विहंग वगैरे वगैरे. चला, तर तो आपला विषय नाही, परंतु योग म्हणजे ते त्याच्याशी, त्या विशिष्ट याच्याशी शरीराशी जोडण्यासाठी ते योग जोडले जाण्यासाठी ते तशा प्रकारचं आसन करायचं, आणि तो म्हणजे एक व्यायाम म्हणून आणि जोडण्यासाठी, आणि तो ताण कमी करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी ताण द्यायचा. योगाचा दुसरा अर्थ ध्यान पण आहे. बौद्ध संप्रदायामध्ये जे अनेक संप्रदाय आहेत, त्याच्यामध्ये योगाचार एक संप्रदाय आहे. योगाचार म्हणजे योगाचं आचरण. त्याचा योग म्हणजे योगासनातलं योग नाही. योग म्हणजे ध्यान. आता इथं ध्यान, तर ध्यान काय करतं आपल्याला? ध्यानाचा विषय काय असतो? विशिष्ट ठिकाणी जोडले जातो आपण. जो योगाचा, तो ध्यानाचा विषय असतो, त्या ध्यानाच्या विषयात मन गुंतलं जातं. ध्यान, कशाचं ध्यान, असा असा प्रश्न पडतो. ध्यान म्हटलं की कशाचं ध्यान? जसं योगासन म्हटलं की आसन, कोणतं आसन, आणि त्याच्याशी जोडलं जायचं, त्याच्या निमित्तानं शरीराशी जोडलं जायचं, किंवा ते म्हणतात पुढे आत्म्याशी आणि मनाशी, आत्म्याशी, जे काय आहे त्याची फिलॉसॉफी जी आहे, जोडलं जाणं त्याच्याशी, त्या निमित्तानं, आसनाच्या निमित्तानं. तसं इथं योगाचारामध्ये बौद्ध धर्मातला, महायानातला एक हे आहे, संप्रदाय आहे, उपसंप्रदाय आहे. तर योगा म्हणजे मेडिटेशन आहे, ध्यान आहे. तर ध्यान करणाऱ्यांचा, ध्यानाचं आचरण करणाऱ्यांचा तो योगाचार संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये योग म्हणजे मेडिटेशन आहे आणि ध्यान आहे, आणि त्याच्यामध्ये मुख्य विषय जो आहे तो मन आहे. म्हणजे मनाचा शोध घेता घेता जे काही सापडतं ते त्या योगाचारामध्ये येतं. तर तो ध्यान हा त्याचा विषय आहे. टेन्शन, वन पॉइंटेडनेस साठी, त्या एका विषयामध्ये गुंतून जाण्यासाठी तो विषय. मग आता ध्यानाचे अनेक विषय आहेत. मुळात कधी कधी असं वाटतं मन हे म्हणजे ध्यानच आहे. मनाचं कार्य ध्यान आहे, मुख्य कार्य. मग, संस्कारित अस्तित्वात मन हे ध्यानच करतं. जे आवडतं त्याचं ध्यान, जे आवडत नाही त्याचं ध्यान. त्याच्यात, कारण ते अडकून पडतं. कारण अडकणं आहे ध्यान म्हणजे. हो, काय तो त्याच्यात, तो त्या विषयात ते अडकतं, अडकून घ्यायचं. आणि मग असे मनाचे अनेक ऐच्छिक विषय असतात, आवडीचे असतात, काही अनैच्छिक म्हणजे आवडत नाहीत असे विषय असतात. त्याच्यातही माणूस अडकतो, कारण जे ते एक पाहिजे असतं, दुसरं नको असतं. आणि नको नको म्हणून ते बाजूला होत नाही. मग त्याला हटवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे, त्याचा अवेअर करणे, त्याचा द्वेष करणे, कारण काहीतरी पाहिजे असतं. तर हे
याच्यामध्ये लोभ आणि द्वेष ह्या ह्याच्या मागे मन धावतं, म्हणजे त्याच्यात अडकून पडतं, म्हणजे त्याचं ते सतत त्याचं ध्यान करतं. आणि हे बहुधा अजागृतपणे चाललेलं असतं, म्हणजे आपल्याला माहिती नाही मन कशा कशात अडकतं ते. म्हणून ते इकडं जातं, तिकडं जातं, तिकडं जातं, अनेक ठिकाणी ते भटकतं. म्हणजे इकडं हा विषय मिळाला की तिकडं, तो विषय मिळाला की तिकडं. काहीच विषय नसला तर मनामध्ये ज्या अं, इच्छा आकांक्षांच्या इच्छा आकांक्षांच्या ज्या गोष्टी आहेत, जे विषय आहेत, मेमरी, त्या आठवल्या का त्याच्यामध्ये ते रमतं. म्हणून आणि ते झोपेतही रमतं, म्हणून स्वप्न पडतात माणसाला. त्याच्यात ते अडकून राहतं आणि काहीतरी काहीतरी त्याच्यातून मिळवण्याचा. आणि ते मिळवणं म्हणजे त्याला सुखच पाहिजे, दुःख मुक्ती नको, म्हणून ते सुखासाठी कशात तरी अडकून राहतं ते. आणि अमक्या गोष्टीमुळे सुख मिळणार नाही म्हणून त्याचा द्वेष करतं. तर ह्या अशा प्रकारे ते जे अडकून राहणं आहे, तर ते ध्यानच आहे, असं म्हणजे आपण आपल्या सामान्य भाषेत त्याचा हे करतोय, विचार करतो. आणि काही विषय असे असतात की ते मुद्दाम विषय दिले जातात की अमक्या अमक्या याचं ध्यान करा, अमक्यात मन लावा. सगळे आता जे काही आध्यात्मिक विषय आहेत हे ध्यानाचेच विषय आहेत. बौद्ध धर्मामध्ये पण जे सिद्धार्थ गौतमांनी ध्यान केली असं म्हणतात, ते विषय त्याच्यामध्ये येतात. आणि आणखीन काय बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. वेगळ्या पुढच्या संप्रदायांमध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. नाव बुद्धाचं आहे, बुद्ध धम्माचं आहे, परंतु अनेक गोष्टी स्वतःच काही जोडल्या गेलेल्या असणार हे नक्की. कारण मन मुळातच जर ध्यान करतं तर ते काही क्रिएट करू शकतं, काही निर्माण करू शकतं. आणखीन आता आपण अनापान सती हा आता आपला बौद्ध धर्मातला हा एक सेंट्रल विषय मानला जातो. त्याच्यामध्ये सती हा विषय आहे, पण ते सती सुद्धा जागृतीच्या अर्थानं पाहण्याऐवजी सत वास्तव वास्तविकता काय आहे, सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ती सत्य सती, त्याचं भान काय घडतंय हे पाहण्याऐवजी जे पाहायचं त्याच्यावर ध्यान केलं जातं. तर ते ध्यान सतीला ध्यान बनवलेलं आहे असं वाटतं. आणि ध्यानाविषयी सिद्धार्थ गौतमांनी दुसरं टोक म्हणून ध्यान आणि आत्मक्लेशाचा जो विषय आहे तो कामाचा नाही. त्याच्यात तुम्ही कशात तरी अडकून जाता. अडकणं म्हणजे आसक्ती आहे, आणि आसक्तीमध्ये दुःख आहे, म्हणजे प्रश्न सुटत नाही. पण ते लक्षात येत नाही. तर माणूस एखाद्या विशिष्ट ठिकाणी अडकला की बाकीच्या ठिकाणातून थोडंसं, बाकीच्या अडकलेल्या ठिकाणापासून अनेक जे विषय मनात असतात तिथून अलिप्त झाल्यासारखं वाटतं. म्हणून एका विषयाचं ध्यान करतो, विशेषतः आता श्वास आहे. आणि श्वास म्हणजे आनापान हे हजार प्रकारे सांगितलेलं आहे. 2500 वर्षामध्ये अनेक पद्धतीने ते आनापानचं ध्यान, त्याला सती म्हणतात, परंतु ते ध्यान आहे आणि ध्यानच शब्द वापरतात. तर आनापानचं ध्यान हजार, म्हणजे आता ते मोघम शब्द बोललो, परंतु अनेक प्रकारे. आणि कारण ज्याला जसं वाटतं तर तिथं त्याचं ध्यान जाऊ शकतं. आता प्रत्येकाला वाटतं नाही नाही मी असंच करील. आता काही लोक काउंटिंग करतात, उदाहरणार्थ. तर काउंटिंगचा विषय जो आहे तो विशुद्धी मग्गातून आलाय. परंतु असाही माणूस काउंटिंग करून स्वतःचं मन त्याच्यात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करतो,
कारण मन भटकतंय आणि त्याला एकाग्र करायचं हा उद्देश असतो. त्याला शांत करायचं, एकाग्र करायचं म्हणून त्याला एका ठिकाणी एका खुंटीला बांधायचं. एका विषयाला बांधायचं म्हणजे एका खुंटीला बांधायचं. मग काउंटिंग म्हणजे अंक मोजणी हा एक विषय असतो. तर तिथं ते मोजायचे अंक. आता किती मोजायचे? तर मनाला वाटेल तेवढं तेवढं काही लोकांनी त्याच्यात त्याचा समावेश केलेला आहे. काही म्हणतात की 5 पर्यंतच मोजा, काही म्हणतात 7 मोजा, काही म्हणतात 10, काही आणि असं किंवा जमेल तेवढं. आणि काही लोक तर ते करता करता त्यांना वाटतं नाही नाही 10च का आणि 5च का, मी इथपर्यंत जाऊ शकतो. मग तिथपर्यंत ते जातात आणि मग नंतर ते मन दुसरीकडे गेलं का ते कुठपर्यंत आलं होतं म्हणून परत पहिल्यापासून सुरू करा, असं ते चाललेलं असतं. पण त्या त्या हुकला, त्या अंकाला मन बांधून ठेवायचं. आणि अर्थात ते अंक आधी येतात. अंकांचे संस्कार मनामध्ये आधीच आहेत म्हणून ते अंक माहीत आहेत. म्हणजे 1 काय, 2 काय, 3 काय, 4 काय, 5 काय, 6 हे माहिती आहे म्हणून ते ज्या माहिती असलेल्या विषयावर मन गुंतवणं हा एक ध्यानाचा, आनापानच्या ध्यानाचा हा एक प्रकार आहे. आणि ऍक्च्युअली तिथं आनापान विषय नाही, तो अंक विषय असतो. आणि त्याला तिथं मन अडकवणं किंवा, कारण अडकवून ठेवणं, गुंतवून ठेवणं हाच मुख्य विषय असतो. मन इकडे तिकडे भटकतंय ना, मग त्याला गुंतवून ठेवा. म्हणून एक मेसेज तर असा पण देतात की मन जनावर आहे. मन हे म्हणजे माणूस जनावर आहे एक प्रकारे, असं असं त्याचा अर्थ होतो. तर मन जनावर आहे, त्याला एखाद्या पाळीव जनावरासारखं बनवलं पाहिजे. मग त्याला खुंटीला, म्हणजे आता पाळीव जनावर कसं करतो आपण, त्याला बांधून टाकतो आधी. आधी त्याला खुंटीला बांधतो आणि मग ते तिथं फडफड तडफड करतं. पण नंतर त्याला सवय होते. माईक बंद ठेवा. जसं एखाद्याला, म्हणजे गुलामी अशी तयार होते. गुलामी मध्ये काय करायचं की एखादा विशिष्ट, एखादं प्रलोभन द्यायचं किंवा जोर जबरदस्ती करायची. त्याला त्याच्यावर बंधनं टाकायची, त्याला गुंतवून टाकायचं, त्याला अडकवून टाकायचं. आणि काही दिवसानंतर आणि त्याला काही प्रलोभन दिली तर मग ते थांबतं तिथं, त्या खुंटीला थांबतं ते बरोबर. खायला प्यायला द्यायचं आणि त्याचं ते भागलं, कारण त्याची इच्छा, जगण्याची इच्छा, ती खाण्यापिण्याची इच्छा पूर्ण होते जगण्यासाठी. तर तिथं ते गुंतून राहतं आणि मग त्याला ते काही दिवसांनी सवयीचं होतं. किंवा कधी कधी फार फडफड केली, तडफड केली तर त्याला फटके दिले जातात, त्याच्यावर सक्ती केली जाते. मग त्या माराच्या भीतीनं तो तिथे त्या खुंटीला धरून राहतो, म्हणजे खुंटीत गुंतून गुंतून राहतो तो. आणि नंतर नंतर मग चला आता काही इलाज नाही, मग ती एक सवय बनून जाते, हॅबिट बनते. हॅबिट बनले का गुलाम हा गुलाम राहतो. मग त्याला खुंटी सोडली तरी तो कुठे पळत नाही. कारण आता सगळ्या जणू काही बाकीच्या वाटा काही दिवसानंतर, काही वर्षांनंतर, मग त्या बाकीच्या वाटांकडे जायची इच्छाही राहत नाही आणि तसं होत नाही परत. कारण ते हेच जीवन बनतं. गुलामी एका जागी खुंटीला बांधलेलं जीवनच ते त्याचं जीवन बनतं, ते जगणं बनतं. आणि अशा प्रकारे तो तिथे एका, म्हणजे पिंजऱ्यातला पोपटासारखी पण अवस्था असते. पिंजऱ्यातला पोपट हा सुरुवातीला बंद केला तर तो फडफड करतो. नवीन पोपट असला तर तो फडफड करतो. आणि काय करणार फडफड करून? करतो काही दिवस. त्याला तिथं खायला प्यायला दिलं जातं.
है ना. त्याला तिथंच पाणी दिलं जातं. त्याच्या आवडीचे काय पदार्थ असतात, त्याला मिरची आवडते किंवा पेरू आवडतं, तिथं दिलं जातं आणि ते त्याला बोलायलाही शिकवलं जातं. है ना. काही पोपट जे बोलतात, त्याच्यावरती ते गाणं आहे ना, लागला मिठू मिठू बोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू, म्हणजे तो तिथलाच झाला. आता तो तिथं गाणं पण म्हणतो, तिथं बोलतो पण. काही दिवसांनी त्याला जर त्याच्यातून बाहेर काढलं पिंजऱ्यातून, तो परत पिंजऱ्यात येतो. तर ध्यान जी गोष्ट असते ना, ती ती त्याची जर सवय लागली, तर मन ते तिथं अडकतं आणि काही वेळासाठी ते शांत होतं. काही वेळासाठी, कारण ते शांत होतं म्हणण्यापेक्षा ते त्याचं ॲडिक्ट होतं, त्याला ते त्याचं ते गुलाम बनतं त्या विषयाचं. आणि मग बाकी सगळ्या वाटा आपोआपच जणू काही बंद होतात. परंतु मनाचं जे भटकणं आहे, कारण ते जन्मापासून किंवा आधीपासून, जन्मापासून त्याच्यात जे लोकद्वेषाचे विषय आहेत, ज्याच्यात ते आसक्त असतं, ज्याच्यात ते आधीच भटकत भटकतच आलंय, त्याला आता तिथे काही मिळत नाही, कारण एका खुंटीला बांधलंय. तिकडं काही मिळत नाही म्हणून ते इथलंच होतं मग. त्या बन त्या बंदिवान, तो कैद्यासारखीच अवस्था, पोपटासारखीच अवस्था होते किंवा कैद्यासारखी अवस्था होते. मग ते बाहेरचं काही त्याला अ, ते शोधण्यात काय, नंतर शोधण्याची शक्ती पण राहत नाही, इच्छा पण राहत नाही आणि जडत्व पण येतं, गुलामीची सवय लागते आणि मग ते हेच ध्यान करत, हेच जीवन त्याला मोठं वाटतं. आणि बाकीचा काही थोडासा ताप कमी झालेला असतो म्हणून इथं शांतता पण मिळते. मग त्या शांततेचं लोभ त्याला निर्माण होतं. ते ते पाहिजे मग. त्या लोभाच्या सुखाचा हुक मिळतो जणू काय. तर ध्यानाचा हुक म्हणजे सुखाचा हुक मिळतो आणि मग तिथं तेच त्याला श्रेष्ठ वाटतं आणि मग काहीतरी सापडतं त्याच्यामध्ये. काही गोष्टी सापडतातच. परंतु ज्याच्यामुळे मन भटकतं, ज्याच्यामुळे जे चित्त, ज्याच्यामुळे अस्तित्व आहे हे जीवन, हे जीवन चित्तामुळे आहे. संस्कार म्हणजे चित्तामुळे आहे. हे संस्कार जे अविद्येतून आले, अज्ञानातून आले, जन्माच्या आधीपासून आलेत. त्याचा शोध घेण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण त्याने इकडं खुंटीला बांधलेला आहे. त्याचं भान नाही राहत, म्हणजे पूर्वजीवनाचं भान नाही राहत, पूर्वीच्या सवयीचं भान नाही राहत. पूर्वीचे त्रासदायक गोष्टी ज्या आहेत, दुःखदायक, यातनादायक ज्या गोष्टी आहेत, ज्या चित्तामध्ये मुळातच दडलेले आहेत, तर त्याच्यामुळेच हे अस्तित्व आहे. जीवनाचं अस्तित्व जे आहे ते त्या लोभामुळेच आहे, ते तृष्णेमुळेच आहे. म्हणून तृष्णा भवचक्रात आपण पाहतो, अविद्येतून संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, जे जाणीवा, तृष्णा आणि मग गोळा करणं, उपादान, भव ते बनणं आणि मग त्याच्यात ते जे बनतं तेच परत परत सक्रिय राहतं, अस्तित्व बनतं आणि ते मग पुढे सक्रिय होतं. तर हे कशामुळे झालंय? ध्यानाच्या विषयात मनाला गुंतवलं की ते त्याच्यामध्ये राहतं आणि हा जो विषय आहे, हा विषय मागे पडतो. दुःखाचं मूळ कारण शोधण्याचा विषय मागे पडतो. म्हणून सिद्धार्थ गौतमांना शेवटी बुद्धगयेमध्ये ती गोष्ट लक्षात आली की दुःखाला दुःख देऊन, म्हणजे आत्मक्लेश करून किंवा त्याला मनाला दुसऱ्या कृत्रिम ठिकाणी गुंतवून ध्यान ध्यान करून, ते मुळातच ते ध्यान करते.
त्याला आणखीन ऐच्छिक दुसऱ्या ठिकाणी गुंतून त्याला आपण दुःखातून मुक्त करू शकत नाही. अस्तित्वाचं भान आलं पाहिजे, जीवनाचं भान आलं पाहिजे. सती, मग जागृतीचा विषय आला, मग त्या कायेत उतरले. इथे खरं ती आनापानसती, ते आनापानसतीचं ध्यान त्यांनी केलं असेल आधी, कारण तसं ध्यान शिकवणाऱ्या काही गुरु असतील त्यावेळेला. तर त्यांनी हे पाहिलं की हे नेमकं काय चाललंय या जीवनामध्ये, जैविक अस्तित्वामध्ये, या जिवंत अस्तित्वामध्ये काय चाललंय हे जसं आहे तसं पाहिलं पाहिजे. तर हे जे भान येतं, हे जी सती आहे, मग ते आनापान सती आज आपण, म्हणजे आता मला तर कधी कधी वाटतं ते बुद्धांची मूळ शिकवण बुद्धांबरोबरच गेली की काय. परंतु बुद्धांनी नेमकं काय केलं असेल, हे काही गोष्टी या शोधून पाहाव्या लागतील. मग आपण आता जे काही गोष्टी आपण काय म्हणतो प्रॅक्टिस करतो, की ही काया आतून आत श्वास घेते, तर हे आपण म्हणतो म्हणून नाही, ते तसंच आहे. आता आपण या क्षणी पाहू शकतो, हे काहीच नाही करायचं, काही नाही करायचं, आनापानसाठी काहीच नाही करायचं, म्हणजे श्वास. तर काहीच नाही केलं तरी आनापान चालू आहे. हे धड जे आहे, हे भात्याप्रमाणे आपोआप नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतं, आतून बाहेर सोडतं. म्हणून पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल, आणि हे सगळं ज्याच्यामुळे श्वासपटलामुळे होतं असं शरीरशास्त्र सांगतं. तर तो श्वासपटल जरी आपल्याला स्पष्ट जाणवत नसला तरी पोटाचं वर खाली होणं, छातीचं आकुंचन प्रसरण होणं, बरगड्या, पाठ, खांदे सुद्धा वर खाली होतात, खाली बेसपर्यंत आन आणि अपान हे आपोआप चालू आहे नैसर्गिकपणे. करण्याची गरज नाही. मी करतो म्हणून आन होतं, मी करतो म्हणून अपान होतं, असं नाही. जीवन जगण्यासाठी चाललेली ही प्रक्रिया आहे, ज्याला श्वसन क्रिया म्हणतात. ब्रीदिंग सिस्टम, हे सिस्टम आहे ती. एक नैसर्गिक पद्धती आहे ती. आपण करतो म्हणून ते श्वास चालतो असं नाही. जसं आपण काहीच करत नाही, आपलं हार्ट चालू आहे, आपण नाही काही करत. आपण खायचं काम करतो पण पचवायचं काम नाही करत, ते नैसर्गिकपणे चालतं. आपल्या डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, नाकाचा गंध, जिभेची चव, त्वचेचा स्पर्श हा होतो, आणि त्याच्यानुसार मन काम करतं, अर्थ काढतं. नैसर्गिक चाललेलं आहे सगळं. तसं हे आन आणि अपान नैसर्गिक चाललेलं आहे. जसं आहे तसं पाहायचं, तर मग काही करायची गरज नाही. यथाभूत ज्ञानदर्शन. दर्शन म्हणजे पाहणं, आपण परवा बोललो. दर्शन म्हणजे पाहणं आहे, दिसणं आहे. मुद्दाम काही करणं नाही, आहे तेच दिसतंय. तर अनापानच्या पातळीवर त्याची सती ठेवताना, त्याचं भान ठेवताना काय दिसतं, की हे आन असं असं चाललेलं आहे,
हे अपान, हे आन असं असं होत आहे, अपान असं असं होत आहे. श्वास बाहेरून आत येतच नाही, श्वास आतून आत घेतला जातो, हे लक्षात येतं. आणि मग आपण आनापानच्या निमित्तानं आपोआप कायेमध्ये उतरतो, स्थिरावतो म्हणा, त्याच्याशी एकरूप होतो. मग कायेचं भान येतं, म्हणजे कायानुसती येते. आणि ही काया, ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो, जिवंत आहे, त्याच्यात जाणीव आहे, हे जाणवतं. या जाणीवांची सती म्हणजे वेदनानुसती. त्याच्यात मुख्यतः सुखदुःखाचे अनुभव असतात, किंवा न्यूट्रल, सुखदुःख विरहित, असुख दुःख वेदना म्हटलेलं आहे, ते अनुभवाला येतं सुखदुःखाचं. मग आपोआपच त्याच्यात एकदा उतरलं, त्याचं भान आलं, त्याची सती आली का त्या पुढच्या गोष्टी पठाण, ते पुढे पुढे आपापच जातं, कारण ते त्याला कनेक्टेडच आहे. ते त्याला कनेक्टेड आहे. जसं एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना आपल्याला मध्ये काही गावं लागतात, तर मग मला ह्या गावाला जायचं, मग मी त्या गावाला जाईल, मग त्या गावाला जाईल, असं नाही. ते तुम्ही ह्या गावावरून जिथं जायचं त्या गावात, ते दोनच विषय डोक्यात असतात. आणि मध्ये ह्या गोष्टी, ही गावं, ही स्टेशन आपोआप लागतात, कारण ते तिथूनच जातं, तो रस्ता तिथून आहे. तसं आनापानच्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरलो का ते जिवंतपणा जाणवणारच आहे, कारण तो तिथंच आहे. जिवंतपणा जाणवला किंवा सुखदुःख जाणवतातच. काहीतरी दुखतंय, खुपतंय, जड वाटतंय, किंवा हलकं वाटतंय, आनंद होतो किंवा होत नाही, हे दुःख होतं, चिंता आहेत. ही सगळी जी काही सुखाची आणि दुःखाची कारणं आहेत, तिकडं मन आपोआपच पठाण करतं, सती पठाण करते, प्रस्थान करते, पुढे जाते, चित्त सापडतं. कारण जे प्रभावित करतं ते चित्त सापडतं. आणि हे सगळं त्याचा जो आपण शब्दात मांडतो, ते मनोधम्म आहेत, ते वाणीतून व्यक्त होतात. ती नैसर्गिक प्रक्रिया, म्हणजे आपण बोलतो असं नाही, बोललं जातं. कधी हा मला हे बोलायचे असं म्हणून कधी कधी बोललं नाही जात. नैसर्गिकपणे आपोआपच ते चाललेलं असतं. ते जसा तो पोपट बोलतो, त्याला नाही माहित ते बोलायचं की काय. तसं माणसाची जीभ पण आपोआपच त्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, काया वेदना चित्त मनोधम्माच्या प्रक्रियेमध्ये, विचारांच्या प्रक्रियेमध्ये संस्कारित अस्तित्व आहे ते. आणि ते काय आहे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त बोलतो एवढंच जाणवतं, पण का बोलतो, म्हणजे बोलणं म्हणजे काय, याची सती नसते. त्यामुळे ते कधीच कळत नाही ते काय आहे. आता ते कळालं तरी आपण सांगू शकत नाही, पण ते लक्षात असं का, हे शब्द असेच का बोलले जातात, याच्यात असा भाव काय येतो, याच्यात अशा भावना काय येतात, ते जे सतीला जागृतीला जाणवतं, मग ते कनेक्टिव्हिटी सगळीच आपल्याला हळूहळू उघड होत जाते. तर ही गोष्ट बुद्धगयेला लक्षात आली असणार. ती बुद्धगयानंतर झाली. पण तिथं त्या गयेमध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट ठिकाण असं काही नाही, पिंपळाखालीच बसले असतं तिथं सापडलं असं नाही, पण ते एक रूढ झालंय की पिंपळाखाली त्या बोधिवृक्षाखाली बोधी प्राप्त नाही. बोधी आतमध्ये असते. बोधी ही मनाची अवस्था आहे, चित्ताची अवस्था आहे. बोध हा जिवंत जाणीवेतला एक गुणधर्म आहे, जागृतीचा गुणधर्म. जागृतीमुळे बोधी, तर ती उंबऱ्याच्या आतली गोष्ट आहे.
पिंपळ वृक्ष उंबऱ्याच्या बाहेरचा आहे, पण तिथं बसले म्हणून त्या वृक्षाला महत्व प्राप्त झालं. परंतु मुख्य मुद्दा असा आहे का ही बोधी प्राप्ती कशामुळे झाली? जागृतीमुळे. भान आलं, अस्तित्वाचं भान आलं. मग ध्यान द्यायची गरज नाही. ते ध्यान आपोआपच जे पळापळ करतंय विषयांमागे, हे सगळ्याचा बोध झाल्यामुळं नैसर्गिकपणे त्यातली धावपळ, पळापळ, याला इथं गुंतवून टाका आणि तिथं गुंतवून टाका, हे विषयच राहत नाही. त्याच्यामध्ये आपोआपच एक प्रकारची समता येते, शांतता येते, स्थिरता येते. ते नैसर्गिक आहे. कारण तिथं विद्या येते. बोध होतो म्हणजे विद्या येते. जसं अविद्येतून संस्कार होतात आणि कार्यरत करतात आपल्याला जीवनामध्ये. विद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, हे जे सगळं अस्तित्व, जीवन, हे आपल्याला त्या संस्कारामुळं काहीतरी करायला लावतं. संस्कार जे काहीतरी करायला लावतात, ते करणं, ते संस्कार हे अविद्येतून आलेले आहेत. म्हणजे मला माहित नाही मी असं का करतो, म्हणजे आपण इथे का आहोत हे आपल्याला नाही माहिती, कारण अविद्येतून आलंय सगळं. आत्ता जर विचारलं की आपण कोण आहोत, नेमके काय आहोत, कशाचे बनलोत, हे असंच का, मी हा असा का, याला काहीच उत्तर सापडत नाही. कारण ती संस्कारांची इतकी बेमालूम, अविद्येतली, अजाणीवेतली, अजागृत अवस्थेतली, अनकॉन्शियस मधली इतकी कमालीची गुंतागुंत आहे का त्याच्यात शिरल्याशिवाय, त्याचं भान आल्याशिवाय, त्याच्यात जाऊन पूर्ण जाग आल्याशिवाय, संपूर्ण जागृती आल्याशिवाय त्यातला कार्यकारण भाव कळत नाही. प्रत्यक्ष समुत्पाद कळत नाही. कशामुळं काय झालं हे कळत नाही. ते बुद्धांना कळालं. म्हणून ते अश्वजित सारिपुत्राला पहिल्या भेटीत म्हटले, ये धम्मा हेतुपभवा हेतुं तेसं तथागतो आह, तेसं च यो निरोधो एवं वादी महासमनो. त्या महासमनाचं बुद्धांना काय सापडलं? ते म्हणे जे धम्म जे काही आहे आतलं, ते जे धम्म कारणातून निर्माण झालेले आहेत, ते कारण, तो हेतू बुद्धांना सापडला नाही. आणि त्याचा निरोध कसा होतो, त्याचा विलय कसा होतो, ते त्यांना समजलेलं आहे. ते महासमन आहेत. ते बुद्ध आहेत. हे ते अश्वजितानं, म्हणजे ते पंचवर्गीयातले एक भिक्षू, मला माहिती आहे, आपल्याला आपण त्याच्यात अभ्यास केलेला आहे ह्या विषयाचा थोडासा, किंवा माहिती आहे. तर पंचवर्गीयातले एक अश्वजित, त्यांना ती प्राप्ती थोडीफार झाली होती, सगळी नव्हती झाली. तर त्यांनी हे एकच वाक्य त्या सारिपुत्राला, जो नंतर मुख्य शिष्य बनतो बुद्धांचा, तर त्याला हे बोलल्यावर तो लगेच त्याला काहीतरी कळतं. अरे म्हणे वेगळंच आहे हा अश्वजित. तर त्याला पुढचा प्रश्न ते विचारतात, तर काय काय आहे नेमकं, काय पुढं, काय म्हणजे पुढं काय, प्रश्न विचारला असणारच. आणि पुढचं मला माहिती नाही, जास्त मला माहिती नाही, मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी सांगितलं. पुढचं माहिती करून घ्यायचं असेल तर बुद्धांना भेटा, तथागतांना भेटा. मग ते जातात, मग ते पुढचं काम. तर हे जे शोधायचं जे काम आहे, धम्म शोधायचं, शोधायची पण गरज नाही, धम्म सापडतात. जागृतीला धम्म सापडतात. वास्तव, धम्म म्हणजे सत्य, वास्तव जे आहे ते दिसतं, सापडतं. तर ते सापडल्यानंतर त्याचं पुढं जे विश्लेषण केलंय त्याला धम्म म्हणतो आपण. धम्म धम्म आपण त्याला म्हणतो. धम्म म्हणजे नुसते विचार नाही, धम्म म्हणजे सत्य आहे, जे जागृतीला, सतीला सापडतं ते.
आणि त्याच्यातून मग दुःख कळतं, यातना कळतात, टेन्शन, प्रेशर काय असेल नसेल सगळं सगळं दिसतंय ते. दुःख दिसतं, दुःखाचं कारण दिसतं, निवारणही होतं, कशामुळं होतं तेही कळतं, म्हणजे मार्ग कळतो आणि मग ते काम होतं. तर हे याच्यात गुंतवून घेतलं पाहिजे. आणि ज्यानं याच्यात गुंतवून घेतलेलं आहे असं कोणी असेल तर ठीक आहे, नाही तर स्वतःच शोध घ्यायचा. कोणी सापडलं तर ठीक आहे, सांगणार. नसेल तर स्वतःचा म्हणजे आत्मदीपक हो. शेवटी कसं आहे की आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. कोण काय सांगतं, कसं सांगतं ते करून पाहायचं. ते करावंच लागतं. कारण जेव्हा आपल्याला माहिती नसतं तेव्हा आपण कुठेतरी कोणाकडून तरी माहिती करून घेतो. हा आपला मनुष्य स्वभाव आहे. कोणाच्या तरी मागे जाणं हे तर प्राणी पण करतात, नाही का? मुंग्यांची रांग आपण पाहतो, ते एक जण पुढे चालली की तिच्या मागे बाकीचे चालतात. प्राण्यांचे कळप, कुणी पुढे चाललं की तिच्या मागे बाकीचे चालतात. मेंढरांचे कळप, पुढे एखादा काय म्हणतात, जाणकार जाणकार मेंढी असते तर ती पुढे चालते, तिच्या मागे बाकीचे चालतात. किंवा पुढं तो काय म्हणतात, मेंढपाळ, किंवा कधी कधी त्याच्यात पुढे मेंढपाळ, ते कुत्री ते वगैरे, म्हणजे असं काही ते असतं की मागच्यांना विचार करायची गरजच नाही पडत. अख्खा कळपच्या कळप त्याच्या पाठीमागे चालतो. ते आपलं जीवन जे आहे ना ते असं चाललेलं असतं. परंतु हे जे चालणं आहे संस्कार, हे आपल्याला सती जागृतीला जेव्हा दिसतं तेव्हा ते कळतं की आपण यातना कशामुळे भोगतो. त्यातली तृष्णा कळते, पळापळ करते. असं दुःखमुक्तीचा जो मार्ग सापडतो तो त्याच्यात गुंतून घ्यावं लागतं. खुंटीला बांधून घेण्यापेक्षा याच्यात उतरलं पाहिजे. ही गोष्ट जेव्हा बुद्धगयेला लक्षात येते बुद्धांच्या, मग ती सगळं सापडतंय. आणि जे काय सापडतं ते धम्म आहे. तर जेव्हा हे आपल्याला सापडत नाही तेव्हा आपण काय करतो, आपण स्वतःला कुठेतरी जिथं गुंतून घ्यायला नको तिथं गुंतून घेतो. अयोगे युंचम युं युंचम अत्तानं म्हणजे आपल्याला स्वतःला गुंतून घेतो. जिथं गुंतून घ्यायला नको अयोगे, योग म्हणजे गुंतवणे, अटॅच होणे, किंवा तिथे हुक, बांधून घेणे. जिथं स्वतःला गुंतवून घ्यायचं नाही, बांधून घ्यायचं नाही, तिथं माणूस स्वतःला गुंतवतो. जिथं गुंतून घ्यायला पाहिजे तिथं गुंतवून घेत नाही. योगम योगम योग मिंच अयोजयंग, अयोजयंग म्हणजे जिथं गुंतून घ्यायला नको तिथं योग करतो, म्हणजे तिथं गुंतून घेतो. तिथं ध्यान करतो, तिथे अडकवून घेतो. अथंग हित्वा म्हणजे आपलं हित. अथंग अर्थ म्हणजे हित. आपलं हित सोडून तो जे प्रिय वाटतं, प्रियगाही म्हणजे प्रियाला ग्रहण करतो. म्हणजे आता प्रिय काय वाटतं, लोभाच्या गोष्टी, इंद्रियांच्या गोष्टी त्या प्रिय वाटतात. आणि ते संस्कार पण प्रिय वाटतात. त्याच्यामुळे इंद्रियांचे विषय प्रिय वाटतात. काही नवीन नवीन विषय सुखदायक ते मिळतात, त्याच्या प्रेमात पडतो माणूस. ते प्रिय वाटतात. का पडतो माहिती नाही, पण कारण ते भानच नाही ना. हे सगळं का होतं माहिती नाही, म्हणून अविद्येतून संस्कार म्हटलेला आहे. तर अशा प्रिय गोष्टी ग्रहण करतो आणि आपलं हित विसरतो असं म्हटलेलं आहे. अशा
म्हणजे आपलं हित सोडून तो प्रिय गोष्टींच्या मागे पळतो, धावतो, असं म्हटलेलं आहे. परंतु मी थोडा शब्द प्रयोग हा बदलेल. कुणी स्वतःहून पळत नाही, मुद्दाम कोणी पळत नाही. अविद्या आणि अविद्येतून म्हणजे भान नसताना, जाग नसताना, आपण जागृत नसताना, सती नसताना आपलं चित्त पळतं. मग चित्तानुसती नाही म्हणून चित्त पळतं, आणि ते जन्माबरोबरच आलेलं आहे. त्याच्या पुढे हे सगळं अं, काम जे आहे जीवनातलं, हे हळूहळू हळूहळू वाढत जातं, उपादान होत जातं, सगळं घेत जातो आपण. याला याला टाळतो आणि त्याला घेतो, पाहिजे नको. हे जे पाहिजे नको त्याच्यामध्ये ज्याच्यात आनंद सुख मिळतं ते पाहिजे, जे सुख मिळत नाही ते नको, ज्याच्यामुळे दुःख होतं ते यातनांचे विषयच नको, दुःखाचे विषयच नको, आनंदाचे विषय पाहिजेत. आणि तो आनंद टिकून राहत नाही, म्हणून त्याच्यात परत दुःख दडलेलं आहे, कारण अनित्यता आहे, ते टिकून राहत नाही. तर टिकून राहत नाही त्याचं परत दुःख होतं, नाही ना मग मला हे नको. म्हणजे पाहिजे नकोचा हा संघर्ष कधीच संपत नाही, कारण तो अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये, भान नसलेल्या अवस्थेमध्ये चालतो. म्हणून माणूस स्वतःहून काही करत नाही, म्हणून सब्बे धम्मा अनात्ता म्हटलेला आहे. आणि मला वाटतं दुःखमुक्तीचं जे मुख्य सूत्र आहे ना, ते अनात्मचं आहे. की धम्म आहेत, त्याच्यात अधम्म पण आहे, सद्धम्म पण आहे. धम्म आहेत, पण धम्म म्हणजे आपण नाही. सब्बे धम्मा अनात्ता. तर धम्म ही नैसर्गिक गोष्ट आहे, म्हणजे सत्य आहे. सत्य हे नैसर्गिक असतं. सत्य आपण क्रिएट करत नाही, आणि सत्य नाकारलं म्हणून सत्य लपत नाही. सत्य स्वीकारा नाही तर नाकारा, सत्य सत्य आहे, त्याचं काम ते करतं. पण सत्य समजून घेतलं तर मग आपण सत्याच्या प्रवाशी एकरूप होतो, त्याला धम्म म्हणता येईल. परत नाही तर मग जे आवडतं, प्रिय वाटतं, आनंद मिळतो, मजा करायला मिळते, टाइमपास होतो, अशा प्रिय गोष्टीमध्ये मन अडकून पडतं. प्रियग्राही होतं. प्रियग्राही म्हणजे प्रियाला धरून चालतं, जे आवडतं त्याला आवडीच्या गोष्टी करतं. तर असं म्हटलेलं आहे, ज्याला हे सगळं कळतं त्यानी, ज्याने स्वतःमध्ये स्वतःला गुंतवून जो स्वतःचा शोध घेतो, आत्तदीप भव. आत्तदीप म्हणजे स्वतःमध्ये तो जागृतीचा अग्नी ज्याचा प्रज्वलित होतो, बाबासाहेबांची भाषा, जागृतीचा अग्नी ज्याचा प्रज्वलित झालेला असतो, त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. त्याचं अनुकरण केलं पाहिजे. अनुकरण नाही पण अनुसरण केलं पाहिजे. बुद्ध बुद्ध शरण अनुसरण का करायचं? बुद्धं शरणं. तर बुद्ध म्हणजे जागृत अवस्था, तर ते जागृतीच्याच बरोबर पुढे जायचं. सती, पठाण, त्या जागृतीला धरून पुढे जायचं. त्याच्यात जे दिसतं, सत्य दिसतं, धम्म दिसतो, भले तो अधम्म असो नाही तर सद्धम्म असो, दोन्ही पण दिसलं पाहिजे. मग सद्धम्म म्हणजे मध्यम मार्ग येतो. धम्म अधम्म दोन्ही कळतं. कळ कळाल्यावर मध्यम मार्गात तो सद्धम्म कशात आहे, म्हणजे हित कशात आहे, दुःख मुक्ती कशात आहे, ते कळतं. त्याला शरण जावं लागतं, ते अनुसरण. आणि या मार्गावर जर काही लोक असतील, किंवा एखादा व्यक्ती असेल, एखादा संघ, त्याला संघ म्हटलेला आहे. आता संघ असेल का तो सन्मार्गावर आहे, सुपटीपन्नू आहे, तर त्याच्यात मिसळा, असेल तर. परंतु आपलं भान ठेवून.
ती मुख्य गोष्ट आहे. तो सेंट्रल पॉइंट आहे. तो सतीचा मुद्दा आहे. जागृत असू तर जागृतीला ते बरोबर दिसेल काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय धम्म आहे, काय अधम्म आहे, सद्धम्म कुठे आहे, मुक्ती कुठे आहे, प्रश्न कुठे सुटतो, हे जागृतीला, सतीला लक्षात येतं. म्हणून नुसतं आवडतं त्याच्या पाठीमागे नाही धावलं पाहिजे. हित कशात आहे, मुक्ती कशात आहे, दुःख मुक्ती कशात आहे, प्रश्न कशामुळे सुटतो, ते समजून घ्यावं लागतं. तो हा सतीचा मुद्दा आहे. परत बोला. तुमची जे लेक्चर होतं ते ऐकता ऐकता माझा श्वास कुठेतरी घोरण्यासारखा होत होता. मंडळीने मला सांगितलं तुम्ही घोरताय काय. आ, मी तर सांगितलं मी जागाच आहे, फक्त माझं लक्ष मात्र पूर्णपणे तिकडे असल्यामुळं श्वासावर माझं ही थोडं घोरण्यासारखं होत होतं. हम्म. तिला वाटलं की मी काय झोपलोच काय ऐकता ऐकता. त्यांना सांगितलं मी झोपलो नाही, घोरलो नाही, पण घोरलो होतो. आवाज मला पण जाणवत होता, पण कधीतरी होतं ते. हा. पण लक्ष मात्र माझं तुमच्याकडे 100% होतं. आणि श्वास मार्गामध्ये जर अडथळा असेल ना, तर ते घरघरती चालू असते. ते पण असू शकतं. किंवा कधी कधी लागू शकते झोप, थकवा असेल, कामाचा थकवा असतो, उन्हामुळे पण होतं. आता थोडंसं वातावरण बदललं तर सर्दी पण होते. घरघर असू शकते, परंतु घरघरीची पण सती पाहिजे. सतीमध्ये सतीमध्ये कोणताच विषय सुटत नाही. आपण चांगले वाईट, शांतता, घरघर, फडफड, बडबड, शांतता, सगळं सतीमध्ये येतं. म्हणजे उठणं, बसणं, चालणं, झोपणं, क्रिया, निष्क्रिय असेल तर निष्क्रिय, अनापान, काया, वेदना, चित्त, विचार, मनोधम्म, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, त्याला दिलेल्या प्रतिक्रिया, वर्तमानाचं भान, याच्यामध्ये सगळं दिसतंय. मग तेव्हा तुम्ही घोरत असाल तर तुम्हालाही कळत असेल थोडंफार काहीतरी आहे. अं, पण ते मॅडमला लवकर ऐकायला गेलं असेल म्हणून श्वास घोरताना. घोरतोय, श्वास माझा श्वासामध्ये घोरणं येतं हे मला जाणवत होतं. हम्म, हम्म, हम्म. पण लक्ष मात्र माझं तुमच्याकडे पूर्णपणे होतं. किंवा स्वतःमध्ये पण होतं. म्हणजे ते स्वतःशी कनेक्टेड आहोत आपण. हा, शब्द कानावर पडत असतील तुमच्या, कारण ते श्रवण आणि स्मृती, श्रवण करतो, त्याच्याशी कनेक्टेड राहतं मन. हम्म, बरोबर. तर ठीक आहे, जे काय आहे ते, ती काही आपण निर्माण केलेली विकृती नाही. किंवा तिथे आपलं समजा लक्ष एक ध्यानाची जी सवय आहे ते जाऊ शकतं ध्यान दुसरीकडे, असं काही नाही. म्हणजे झोप येऊ शकते ना, झोप पण येऊ शकते. झोप येऊ शकते, पण मी जागत होतोय मला 100% आठवतंय. हा, म्हणजे आपण जागृत झोप असं पण असू शकतं. झोपलोय याचं पण भान असू शकतं. परंतु झोपेत जर गाफील अवस्था असेल तर ती त्याला जी काही कारणं असतात, मनातले जे हजारो विषय असतात त्याच्यात ते व्यस्त असते. शरीराचा थकवा असू शकतो, जागरण असू शकतं, उष्णतेचा पण परिणाम होतो, थंडीचा पण परिणाम होतो, आपल्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. झोप लागू शकते. झोप हा काय दोष नाही. झोप हा दोष नाही, ती एक शरीराची गरज पण आहे. म्हणून त्याला चुकीचं आणि मी चुकलो, त्याला त्याला काय म्हणतात, पर्सनलाइज करायची गरज नाही. अरे मी चुकलो, अरे मी घोरलो, अरे मी असं झालं. नाही, ते असं आहे, असंच आहे ते. फक्त ते जाणवतं, त्याचं भान.
आणि त्याच्यात चुकीचं जे असेल ते आपापच त्याचं निवारण होतं. जे यातना देणार आहे त्याचं दुःख निवारण, निरोध तो होतो, नॅचरली होतो. आणि कोणती गोष्ट व्यक्तिगत घ्यायची नाही, पर्सनलाइज करायची नाही. जीवन असंच आहे. म्हणून मगाशी आपण जे म्हटलो की कुणी करतं असं नाही, म्हणजे त्यांनी जे गाथेत जो शब्द वापरला जणू काय तो करतो, अं, तो तसं करतो, तो तसं करत नाही, ते होतं. तो करत नाही, ते स्वतःला उचित ठिकाणी गुंतवून घेतो, मग अयोग्य ठिकाणी गुंतवून घेतो. तर अयोग्य ठिकाणी मन गुंतं, ते का गुंतं? त्याला त्याचं भान नाही, त्याला त्याची सती नाही. म्हणून म्हणजे मनोधम्मानुसती नाही, चित्तानुसती नाही. आणि त्याचा स्वभाव असा आहे चित्ताचा आणि त्यामुळे मनाचा, की त्याला जे आवडतं त्याच्यात ते गुंतून जातं, जे आवडत नाही त्याच्यातून ते त्याच्यापासून पळ काढतात. म्हणून मन भटकतं, चित्त भटकतं. कारण हे आवड नावड ज्या हजारो गोष्टी आपल्यामध्ये आहेत, ते संस्कार, त्याच्यामध्ये मन भटकतं. आपण भटकतो असं व्यक्तिगत घेण्याची आवश्यकता नाही. हे असं, हे मनाचं कार्य आहे, हे चित्ताचं कार्य आहे. याची सती येणं, याचा बोध होणं, याच्यामुळे प्रश्न सुटतात.